नमस्कार, वेलकम टू 6th एपिसोड ऑफ सीजनल प्लांटेशन सिरीज। आज आपण परत आपल्या मेरीगोल्ड प्लॉटला आलेलो आहोत। पहिला व्हिडिओ आपण 16व्या दिवशी केलेला सर। आज कितवा दिवस आहे? आज प्लांटेशन केल्यापासून 23वा दिवस आहे। पहिला व्हिडिओ जो म्हणजे 5वा व्हिडिओ होता तो आपण 16व्या दिवशी केलेला आणि आज 23वा दिवस आहे। मग आपण हा गॅप कशासाठी घेतला? कारण रोपं जी आता आपण जे काही ड्रेंचिंग स्प्रेइंग जे काही रोपांना दिलंय त्यानंतर त्यांच्यामध्ये कितपत चेंज झालाय, ते रोपं आता कशी दिसत आहेत हे दाखवण्यासाठी आपण हा मधला गॅप घेतलेला। सर आज प्लॉट पण खूप सुंदर दिसतोय, झाडं वगैरे खूप छान मोठी झालेली दिसत आहेत। कुठलं काम चालू आहे आज? आज स्प्रेइंग घ्यायचं काम चालू आहे। स्प्रेइंग घ्यायचं काम चालू आहे। मग आता आपण जे आधी ड्रेंचिंग आणि स्प्रेइंग घेतले ते तुम्ही बोललेलात की ते मेन स्प्रेइंग आणि मेन ड्रेंचिंग्स होत्या। मग आता जे स्प्रेइंग चालले ते कुठे झाले? आतापर्यंत आपण 3 ड्रेंचिंग घेतल्या आणि जवळजवळ 3 स्प्रेइंग घेतले। आता आज स्प्रेइंग घ्यायचं कारण असं की रोपांची सगळी वाढ झालेली एकसारखी झालेली आहे, रोपांमध्ये काळोखी सुद्धा आहे, परंतु काही रोपं अशी आहेत की एखाद दुसरं रोप हे थोडंसं गोल्डन असं ग्रीन कलर आहे, तर ते हिरवगार होण्यासाठी आपण मॅग्नेशियम सल्फेटची एक फवारणी घेतोय, दुसरं सूक्ष्म अन्नद्रव्यांची मायक्रोन्यूट्रिएंटची घेतोय आणि तिसरं म्हणजे एक टॉनिक असे स्वरूपात आणि स्टिकर असे फवारणी घेतोय। तर घ्यायचं कारण असं की मॅग्नेशियम सल्फेट काय करते, क्लोरोफिलची संख्या वाढवते आणि प्रकाश संश्लेषणासाठी भर देते, म्हणजेच आपलं फोटोसिंथेसिससाठी। दुसरं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या रोपांना जे काही मुख्य जे काही घटकांची कमतरता आहेत ते पूर्ण भरून काढण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला फायदेशीर ठरतात। तिसरं जे आपण घेणार आहोत श्रीमंत सुपर नावाचं एक टॉनिक आहे, ज्यामध्ये समुद्री शेवाळी अर्क त्याचबरोबर 25 अमिनो ऍसिड्स आहेत त्यामध्ये। तर ते रोपांच्या वाढीसाठी आणि चांगले असे टवटवीत करण्यासाठी, काळोखी येण्यासाठी टॉनिक स्वरूपात काम करत आहे। पहिल्या टायमिंगला आपण बायोझाइम घेतलं होतं, दुसऱ्या टाइमला सिजेंटा कंपनीचं आपण इसाबियन घेतलं होतं, त्यावेळेस थोडंसं वेगळं, त्यासाठी आपण श्रीमंत सुपरचा वापर करणार आहे। ओके, तर त्यांनी आपल्याला आपण काय काय फर्टिलायझर आता अप्लाय करणार आहोत स्प्रेइंगद्वारे त्याची नावं आपल्याला सांगितली। मागच्या वेळेस पण आपण हे घेतलेलं मॅग्नेशियम सल्फेट घेतलेलं आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स पण घेतलेलं, पण काही रोपं जी आहेत ती म्हणजे एखादा प्लॉट खूप डार्क ग्रीन कलरचा दिसतोय तर कुठलं तरी एखादं किंवा एखाद दुसरं रोप ते थोडंसं डीम ते येल्लो म्हणजे ते फरक द्रव्यांची कमतरता असते। पाठीमागच्या वेळेस आपण जे मायक्रोन्यूट्रिएंट्स घेतले होते त्याची आपण ड्रेंचिंग घेतली होती मॅम, यावेळेस आपण स्प्रेद्वारे देणार आहोत। ओके ओके, मग हा फरक होता। मागे आपण ड्रेंचिंगने दिलेले, ह्यावेळेस आपण स्प्रेने देणार आहोत। तर अख्खा एखादा प्लॉट असेल तर त्या प्लॉटमध्ये सगळं हिरवगार दिसते, एखादं कुठलं तरी रोप आपल्याला लाईट ग्रीन कलरचं दिसतंय, तर तो फरक, तो जो डिफरन्स आहे तो भरून काढण्यासाठी आजची आपण स्प्रेइंग घेतोय। आपण आता झाडाला मेन सगळं आपण घेतलं, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आपण एका इंटरवलने स्प्रेइंग घेत राहतो रोपांना। आता जसं जसं ते पुढे वाढत राहणार, तर किती दिवसाच्या इंटरवलने घेतो? आपण कसं आहे, एक 15 दिवसाच्या अंतरावरती कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा स्प्रे करतो। त्याचं कारण असं आहे की जी नागाळी असते, उंटाळी असते, तर त्याचा अंडी घालण्याचा काळ हा आपला एक अमावस्या आणि पौर्णिमेच्या टायमिंगला ती थोडक्यात अंडी घालतात, तर त्याच्या आधी 1 दिवस नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवशी असा आपलं स्प्रे घेण्याचा टायमिंग असतो। जवळजवळ एक 15 दिवसाच्या इंटरवलने आपण कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा स्प्रे करतो। त्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळी कीटकनाशकं आणि वेगवेगळी बुरशीनाशकं वापरतो। नाही, खूप सुंदर सांगितलं सरांनी, कारण त्या टाइमला त्या अंडी घालतात, मग त्याच्या आधी आपल्याला स्प्रे घेतला पाहिजे म्हणजे त्याचं इन्फेस्टेशन आपल्या क्रॉपवर होणार नाही। त्याचं कारण पण असं की दरवेळेस वेगवेगळी आपले कीटकनाशक घ्यायचं कारण असं की ज्यावेळेस आपण एकच आपण ज्यावेळेस कीटकनाशक बुरशीनाशक घेत असतो तर आपल्या किडींना, आपल्या रोगांना त्याची सवय पडून गेलेली असते, मग थोडंसं चेंज केलं की आपल्याला फायदा भेटून जातो। बरोबर, ते जे कीड असते तिची इम्युनिटी डेव्हलप होते त्या औषधासाठी, मग त्याला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आपल्याला वेगवेगळी औषधं वापरायला लागतात, त्यासाठी आपण वेगवेगळी औषधं घेतो। बरोबर। आता हा जो प्लॉट आहे ह्याच्यामध्ये आपण बोललो जो डिफरन्स आहे तो तुम्ही एकदा दाखवाल का? म्हणजे आपलं हेल्दी एखादं खूप छान असं रोप दाखवा। बरेच म्हणजे ऑलमोस्ट 98% सगळं खूप छान आहे, फक्त 2% जे काय आहे त्यासाठी आपण आजची फवारणी घेतो। तर ते दोन्ही रोपं तुम्ही जर वेगवेगळी आम्हाला दाखवली तर मग आपल्या ऑडियन्सला पण कळेल ऍक्च्युअल मध्ये डिफरन्स काय नाही, पण का ती फवारणी घेतलं। पाठीमागच्या वेळेस मॅडम आपण 16व्या दिवशी ज्यावेळेस झाड एखादं बघितलं होतं त्यावेळेस आपण पाहू शकता जी फुटव्यांची संख्या होती वाढली होती, आता वाढ पण चांगली झालेली आहे, प्लस हिरवेगारपणा बघा,
मस्त झाले. खूप आणि- फुटवे आहेत इथे. आपण पिंचिंग केलेलं होतं, त्याच्यानंतर खूप डेरा असा तयार झालेला आहे. ज्यावेळेस या स्टेजमध्ये झाड येतं त्यावेळेस प्रामुख्याने याच्यावरती लिप स्पॉट असं ब्लॅक स्पॉट नावाचा एक आजार येतो आणि तो आला म्हणजे इतका जास्त स्वरूपामध्ये येतो की तो कंट्रोल लवकर होत नाही. त्यासाठी वेळोवेळी आपलं लक्षही राहिलं पाहिजे. हे झालं चांगल्या प्रकारचं रोप आणि ज्यासाठी आपण जी मायक्रोन्यूट्रियन्स आणि मॅग्नेशियम सल्फेटची जी आपण फवारणी करणार आहोत, थोडंसं गोल्डन असं ग्रीन दिसतंय आपल्याला रोप. त्याची वाढ पण थोडीशी कमी आहे. थोडीशी म्हणजे असं थांबलेली. नाही की ते हेल्दी रोप नाहीये बरं का, पण थोडस कसं त्याच्यात फरक दिसूनच येतो. थांबा एक आपण minute. सगळी रोपं सुद्धा पाहू शकता. हे बघा, आपला डिफरन्स स्वतःहूनच दिसून येतोय की हे रोप कसं टवटवीत फ्रेश असं दिसतंय. हे थोडंसं डीम आहे. 100 रोपामागे एखादं रोप असं आपण सगळी रोपं एकदा बघू शकता. आणि सर हे जी रोपं आहेत ह्याला आता स्प्रे घेतल्यावर ह्याच्यावर इफेक्ट होणार ना? हा, नक्कीच होणार. आता तुम्ही जे स्प्रे आम्हाला सांगितला ते तुम्ही आम्हाला सांगितलं, पण ते नक्की आपण किती किती प्रमाणात घेतो ह्याचं मिक्सिंग करताना तुम्ही आम्हाला दाखवाल का? हो, नक्कीच दाखवणार आहे. ओके, ठीक आहे. आपण बघूया की आपण नक्की संपूर्ण mixture एकदा काय काय प्लॉट घेतो. पण एकदा बघून घ्या तुम्ही. ओके, एकदा सगळं प्लॉट एकदा तुम्ही दाखवा. क्वचित असं 100मध्ये एखादं रोप जे आहे ते मागाशी दाखवल्यासारखं जे गोल्डन ग्रीन कलरचं झालेलं आहे. खरंच सुंदर रिझल्ट आहे. म्हणजे आता आपण जेवढं काही प्रोसेसमधून आपण गेलेलो आहोत, आता आपण 6व्या व्हिडिओवर आहोत. प्रोसेस आपला इतका छान होता, सगळ्या गोष्टी परफेक्ट टाईमवर चालू आहेत, वातावरणाने पण आपल्याला बरीच साथ दिली, छान सगळं चालू आहे. त्यामुळे रिझल्ट पण आपल्याला खूप छान दिसणार आहेत. पुढे पण आपण जे काही फुलं बघणार आहोत, फुलांवर काही आजार होतो का, किंवा तेव्हा कळीच्या वेळेस आपण त्याचं पण काय काय स्प्रेचं वेगवेगळं शेड्यूल असणार आहे आपलं. काय काय फुलांच्या कळीच्या वेळेस आपण काय काय आपण इंटरकल्चर ऑपरेशन्स घेतो हे पण आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. आता आपण बघूया की आपण नक्की जे सरांनी आपल्याला फर्टिलायझर खतं सांगितली किंवा कीटकनाशक वगैरे टॉनिक सांगितले, कुठले कुठलं आपण किती किती प्रमाणात घेणार आहोत हे आपण आता व्हिडिओमध्ये बघूया. आपण आता स्प्रेसाठी सगळं औषधं मिक्स करणार आहोत. पहिलं आपण घेतलंय महामॅग, म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेट, ह्याला इप्सम सॉल्ट म्हणून पण ओळखलं जातं. 20 ग्राम आपण प्रति पंप ह्याचा वापर करणार आहोत. दुसरं आहे मायक्रोन्यूट्रिएंट, हे 30 ग्राम प्रति पंप आपण ह्याचा वापर करतो. वॉटर सॉल्युबल आहेत दोन्ही पण. तिसरं आहे श्रीमंत सुपर, हे टॉनिक आहे. ॲज अ बायोस्टिम्युलंट आपण ह्याला वापरतो. अमोनियम ॲसिड्स आहेत, सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे त्यामध्ये. 30 ml प्रति पंप हे पण आपण घेतो. त्यानंतर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे औषध व्यवस्थित त्या पानांवर राहण्यासाठी आपण स्टिकर घेतोय, एक 5 ते 7 ml. अशा प्रकारे आपल्या पंपामध्ये जे आपण औषध घेतो ते सगळं तयार झालेलं आहे. चांगलं ढवळून घ्यायचं, म्हणजे कसलेही काही लम्स वगैरे काही राहिले नाही पाहिजे, व्यवस्थित ते एकजीव झालं पाहिजे. तुम्ही बघितलं कसं फवारणीचं काम चालू आहे. त्यानंतर आपण पूर्ण पंप बनवण्याची प्रोसिजर पण बघितली. तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतोय. त्याचबरोबर आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी नवीन प्रोत्साहन मिळते. जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या शेतकरी बांधवांना तसेच आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.
आणि तुम्हाला जर येत्या व्हिडिओज बघायचे असतील ज्यामध्ये आम्ही पुढे झेंडूचं काय 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 करणार आहोत, त्यानंतर इंटरकल्चर, वेगवेगळे इंटरकल्चर ऑपरेशन असतील, पुढे काही स्प्रे आपण घेणार आहोत, पुढे काही आपल्याला फरक जाणवणार असेल तर त्यामध्ये आपण काय काय वापरणार आहोत, तर ह्या सगळ्यासाठी कनेक्टेड राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन जो व्हिडिओ येईल तो तुमच्या फीडमध्ये लगेच येऊन जाईल. धन्यवाद.